राज्यातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्यांना आता तातडीने पीक विम्याचे 12,000 रुपये देखील या ठिकाणी 13 जिल्ह्यांमध्ये वाटप करणे सुरू झालेले आहे। ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर 2,000 रुपये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे जमा झालेले आहेत, त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अगदी थोड्याच वेळात तुम्हाला 12,000 रुपये पीक विम्याचे जमा करण्यात येणार आहेत। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले, अगदी पुढील 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 12,000 रुपये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी महत्त्वाची अपडेट आत्ताच बँकेना देऊन टाकलेली आहे। अखेर शेतकऱ्यासाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। यासाठी जवळपास तब्बल 7,400 कोटी रुपये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। या 13 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात, ज्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहेत, त्याच्या बँकेच्या खात्यावरती त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 13 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण 10 ते 15 मिनिटांमध्ये करण्यात येणार आहे, असे देखील सांगण्यात आले। शेतकरी मित्रांसाठी खरं म्हणजे ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आता बघा, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळालेत, फक्त त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आज 13 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, असे टोटल तुम्हाला 36 जिल्ह्यांमध्ये सर्व पीक विम्याचं या ठिकाणी पीक विम्याचे पैसे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। परंतु असं पण सांगण्यात आले की नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला आहे, फक्त त्या शेतकऱ्याची लिस्ट पीक विमा सोडण्यासाठी बँकांना देऊन टाकलेले आहे। त्यामुळे तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळले असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक त्या ठिकाणी पाहायचा आहे। तुम्हाला पण पीक विम्याचे 12,000 रुपये या ठिकाणी हेक्टरी मंजूर करण्यात आले आहेत। 2022ला, 2023ला, 2024ला या 3 वर्षी जर वर्षी तुम्ही एकदा तरी पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। मागच्या 1 महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा पार पडलेला होता। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आत्तापर्यंत कमी मिळाला आहे, ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळालेलाच नाही, अशा सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आता दुसरा टप्पा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यामध्ये एक गट त्या ठिकाणी असा पण होता, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी 13 जिल्ह्यांमध्ये हप्ता मिळाला आहे, फक्त त्या शेतकऱ्यांना आता या पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता जिल्ह्याच्या मध्ये बँकेच्या खात्यावरती सोडण्याची ऑर्डर देखील आता सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यात आले आहे। त्यामुळे तुम्हाला नमोचे 2,000 रुपये मिळाले असतील तर तुम्ही इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असं पण सांगण्यात आले की पीक विम्याचे मागच्या वेळी घोटाळे झाले होते, त्यामुळे या ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी दिला गेलेला आहे, फक्त त्या शेतकऱ्याची लिस्ट आता या बँकांना देण्यात आलेली आहे। कारण या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हा पीक विमा दिला जाणार आहे। यासाठी नमो शेतकरी योजनेसाठी जे काही शेतकरी पात्र ठरलेत, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळालेला आहे, त्यांनाच हा पीक विमा मंजूर करण्यात येतोय। आता बघा, जे शेतकरी या 13 जिल्ह्यांमध्ये राहतात आणि या 13 जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये त्या ठिकाणी मिळालेले असतील तर तुम्हाला सुद्धा 12 पीक विमा वेगवेगळे 12 पिके या ठिकाणी घेण्यात आले आहेत। या ठिकाणी 12 बँकेच्या खात्यामध्ये देखील पुढील 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी 2,000 रुपये नमोचे मिळाले असतील तरच तुम्हाला 12,000 रुपये घेण्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, नमोचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे दोन्ही एकत्र मिळून सरकारच्या माध्यमातून हे पैसे पाठवण्यात येणार होते, परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून येत असतात आणि पीक विमा हा केंद्र सरकारचा आहे। तुम्हाला पण माहीतच आहे, आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान जे केंद्र सरकारचे कृषी मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून हा पीक विमा आलेला आहे। त्यामुळे दोन्ही मिक्स करून त्या ठिकाणी पाठवलेलं नाही। फक्त नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच बँकेच्या खात्यावरती पुढील 10 मिनिटांमध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या 13 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता हा पीक विमा त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आहे। म्हणजे थोड्याच वेळामध्ये
तुमच्या खात्यावरती या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देखील आपल्या राज्याचे कृषी मंत्री जे दत्तामामा भरणे त्यांनी देखील पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश जे बँकेतली कर्मचारी आहेत त्यांना आदेश देखील देण्यात आले. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तब्बल तुम्हाला पीक विम्याचे 12,000 रुपये, 12 म्हणजे पहिल्या वर्षाचे 12,000, दुसऱ्या वर्षाचे 12,000 आणि तिसऱ्या वर्षाचे 12,000, म्हणजे तुमची कोणकोणती पिके आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहे. म्हणजे तुमचं मूग असेल, नंतर ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, जी बागायती पिकं आहेत त्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळणार आहे. जे तुमचे खरीप पिकं आहेत, खरीप पिकांना थोडेफार कमी प्रमाणात, नंतर मका जे तेलबी आहेत त्यांना थोडाफार जास्त प्रमाणामध्ये, आणि जे बागायत डाळिंब असेल, केळी असेल, द्राक्षे असेल, या अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना देखील वाढीव पीक विमा या ठिकाणी बागायती पिकामुळे मिळणार आहे. जे तेलबियांचं म्हणजे करडे असेल, नंतर शेंगा असलेल्या भुईमुग असेल, या पिकांना देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये चांगले पैसे मिळणार आहेत. आणि जी खरीप पिकं ज्वारी, बाजरी, मूग, उडीद यासारख्या पिकांना देखील पीक विम्याचे 12,000 रुपये एका वर्षाचे या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही पाहिले देखील असेल, गेला एका महिन्यापासून सोशल मीडियावर बातम्या पसरल्या होत्या की पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचं वाटप करण्यात आलं होतं. कृषी विभागाच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलं होतं. त्यामध्ये अजून 30 जिल्ह्यामध्ये बघा, 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी वाटप होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आत्तापर्यंत मिळाला आहे त्यांना कमी पीक विमा मिळाला आहे. त्या ठिकाणी कमी पीक विमा का मिळाला असेल तर जर अजूनसुद्धा तुम्हाला पीक विमा मिळालाच नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 13 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमूचे 2,000 रुपये आले आहेत त्यांना पीक विमा देखील या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या की या ठिकाणी अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत, या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही, त्यांना पीक विमा मिळणार नाही. तर सरकारच्या माध्यमातून असं पण सांगण्यात आले त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे फक्त पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये या 6 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना वाटप सुरू झाल्या अगदी काहीच मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा देखील जमा होईल असं देखील सांगण्यात आलं होतं. तशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्या ठिकाणी त्यांनासुद्धा कमी मिळाला आहे, ज्यांना नाही मिळाला त्यांनासुद्धा या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी जे बँकेतले कर्मचारी असतात ना त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आता काही तांत्रिक अडचणी आलेल्या नाहीत त्यामुळे पीक विम्याचे फक्त 6 जिल्ह्यामध्ये पाठिंबाच्या काळामध्ये पीक विमा वाटलेला होता. त्यामुळे 2022 असेल, 23 असेल, 24 असेल या 3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि केंद्र सरकारने त्या पीक विम्याचा या ठिकाणी जमा केलेला नव्हता, यासाठी आता 2022-2025 पर्यंत रखडले जे पीक विम्याचे हप्ते आहेत आता या ठिकाणी पहिला टप्पा 6 जिल्ह्यामध्ये देण्यात आला आहे, दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. बँकेचं पाठिंबाच्या काळामध्ये काही जो सर्व्हर डाऊन होतं त्यामुळे काही तांत्रिक देखील प्रॉब्लेम झालेला होता. तर आता सध्या तो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला मी आता लगेच सांगणार आहे. सगळ्यात जास्त पीक विमा हरभरा असेल, पीक असेल, ज्वारी पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा पीक असेल, नंतर तुमचा उडीद असेल, मूग असेल, या पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यावरती पीक विमा कमी मिळाला असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काही कामं करायची आहेत. आता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये उडीद, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, आता या ठिकाणी अशा प्रकारच्या जवळजवळ 40 ते 45 प्रकारच्या पिकासाठी हा पीक विमा अगदी 2022 ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्याचं पावसानं, वाऱ्यानं त्या ठिकाणी नुकसान झालं होतं, गारपिटीनं नुकसान झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा त्या ठिकाणी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी खूप वाट बघून थकले होते, परंतु त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता. अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. आजपासून झाले जवळजवळ मला 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती पीक विमा जमा झाल्याचा SMS देखील येऊ शकतो. कारण 36 जिल्ह्यापैकी फक्त 13 जिल्ह्यामध्येच या पीक विम्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे. जवळपास शेतकऱ्यांना हेक्टरी 12,000 रुपये या ठिकाणी जमा करणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यामुळे 13 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आहे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे. तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तुम्हाला पीक विमा अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु यामध्ये एक अट देखील घालण्यात आली आहे आणि ती अट म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला आता 7व्या हप्त्याचे मिळाले असतील ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे.
ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळालेत त्यांनाच हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांना यामध्ये पीक विमा पाठिंबाच्या काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता। त्यामध्ये पहिला जिल्हा घेण्यात आलाय तो म्हणजे रायगड हा जिल्हा। बघा या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय। या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र ठरले होते त्यांनाच आता या पीक विम्याचे पैसे 2000 रुपये म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळाले होते। फक्त त्या शेतकऱ्यांना रायगड जिल्ह्यामध्ये हा पीक विमा हेक्टरी 12000 रुपये आता थोड्या वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये नक्कीच असणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। फक्त 2 मिनिटाचं काम बाजूला ठेवा, आता लक्ष देऊन इथून पुढे तुम्ही आता पाहायचं आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगितलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। आता या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 7व्या हप्त्याची त्यांनी घेतले असतील त्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याचे हेक्टरी 12000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा पुढचा 2 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 20% शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालेला आहे। बाकीचे शेतकरी अनेक वाट बघत होते, त्यांना थोड्याच वेळामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे असं बँकेच्या कर्मचाऱ्याला देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी जमा करण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी मिळालेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला हेक्टरी 12000 रुपये या ठिकाणी विम्याचे मिळणार आहेत। आता तुमचा जिल्हा कोणताही लक्ष देऊन बघायचा आहे। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावर त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे हेक्टरी 12000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग हा जिल्हा। आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक विमा 12000 रुपये जमा करण्यात येतोय। शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपये तुम्हाला आले असतील तर तुम्हाला सुद्धा इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तुमचा सुद्धा यामध्ये जिल्हा असू शकतो। आता तुम्हाला सुद्धा पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 3 लाखाच्या वरती त्या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र शेतकरी ठरले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा मिळाला नव्हता। आता पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। बँकेच्या काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता। आता या पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे, त्यामुळे आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, याला जालना जिल्हा। या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच जवळपास 7.5 लाख शेतकरी या दोन्ही जिल्ह्यासाठी पात्र ठरले होते, परंतु या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना पीक विमा या ठिकाणी मिळाला नव्हता। त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता बघा पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे रायगड, रत्नागिरी। या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये ज्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्याच खात्यावरती पीक विम्याचा त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हेक्टरी 12000 रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहेत। त्यानंतरचे आता पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत म्हणजे लातूर, त्यानंतर नांदेड। या 2 जिल्ह्यामध्ये पाऊस काळ खूप कमी झालेला, त्या ठिकाणी नुकसान देखील भरपूर झालेले आहे। ज्यांचं नुकसान झालं आहे त्यासाठी आता पंचनामा करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते। त्यामध्ये एक अतिशय आनंदाची बातमी, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे, सातारा आहे, पुणे आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे धुळे आहे, अकोला, नंदुरबार। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात येतोय। तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी तुमच्या हक्काचे 2022, 2023, 2024 या पीक विमा या ठिकाणी मिळाला नसेल तर तुम्हाला सुद्धा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।